काय प्रतिक्रिया ऑपरेशन टायगर सक्सेस होते हळूहळू मोठा पक्ष प्रवेश आणि उपसभापती पद डिरेक्टली सचिन नायर हा शिवसेनेचा आमदार होता, शिवसेनेमध्येच आलेला आहे आणि म्हणून आजची जी घटना आहे ती आम्ही खऱ्या अर्थानं शिवसैनिकाला न्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याच्या मतदारसंघामध्ये इतरांनी केलेलं अतिक्रमण आणि त्याच्यावर झालेला अन्याय हा कुठेतरी दूर सुद्धा होण्याचा प्रयत्न एकनाथ शिंदे साहेबांनी या माध्यमातून करायचा प्रयत्न केला. परंतु उमेदवार आणणार डिस्क्वालिफायची प्रोसेस आकार देणार त्यांनी पक्ष सोडलेलाच नाही. ज्या पक्षाच्या चिन्हावर तो निवडून आलेला आहे किंवा ज्या पक्षाचा फॉर्म त्यांनी पूर्वी भरला होता त्या त्याच्यावर मूळ शिवसेना शिवसैनिकच आहे म्हणून त्याला डिस्क्वालिफायचा काही प्रश्न येतच नाही. परंतु त्यांचा गटनेता वेगळा आहे. गटनेत्याच्या व्हीपचं पालन वगैरे ह्या सगळ्या गोष्टी तांत्रिक गोष्टी आल्या. या सगळ्या तांत्रिक गोष्टी जे काही येतील त्याच्याबद्दल कायदेशीर आम्ही सल्ला घेतलेला आहे. त्यामुळे याच्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई होण्याची शक्यता नाही. परंतु उद्धव ठाकरेंचा एक विश्वासू सहकारी होता आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरेंच्या जवळचा. आता ते त्यालाही गद्दार म्हणते, त्याला काय करायचं नाही. पण एकदम थेट सचिन आहेरांचं नाव आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघातून रहित लढणारे त्यांच्यासाठी आदित्य ठाकरेंनी एमएलसी दिली, मग सचिन आहेरांनी मतदारसंघ सोडण्याचं काय असं अखेरला त्या मतदारसंघामध्ये सचिन नायर पूर्वी मंत्री होते, राज्यमंत्री होते, हे सर्व पद त्यांनी त्या ठिकाणी नव्हती. बरोबर. आता सुनील तो आमचा तो पण सुनील शिंदे तो पण तिथे आमदार राहिलेला होता आणि स्वतःच्या स्वार्थासाठी इतरांना दाबून एमएलसी देऊन त्यांनी टाकावर त्याची धूप भागवणं हा जो प्रकार उघडाने केला ते लोकांना मान्य होतो, त्या कार्यकर्त्याला मान्य नाही.